आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याने गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीने चर्चेत असणाऱ्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबरमधील महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मर्जीतील सहकाऱ्यांना मोठी आर्थिक देवाणघेवाण करून अत्यंत घाईघाईत देण्याचं काम केलं गेलंय। तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024च्या कालखंडात मोठ्या प्रमाणात बनावट देयके अदा करून बाजार शेष पोटी जमा झालेली रक्कम हडपण्यात आली असून मागील बऱ्याच दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून शेष वसुली प्रलंबित असताना त्याचे परवाने नूतनीकरण करून देऊन त्यांच्याकडून मोठ्यात शेतमाल खरेदी सुरू आहे। अशा थकीतदार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे अशा व्यापाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई करून थकीत शेषची रक्कम वसूल करण्यात यावी। तसेच शासनाकडून सोयाबीन पिकाला 4892 प्रति क्विंटल प्रमाणे हमीभाव असताना बाजार समितीमध्ये मात्र व्यापाऱ्यांकडून 4000 रुपये पर्यंतच सोयाबीन खरेदी सर्रास होत असताना बाजार समिती प्रशासन आणि सभापती व्यवस्थापकीय मंडळ व्यापाऱ्यांना अभय देण्याचं काम करत आहे। बाजार समितीच्या स्थापनेच्या शेतकरी हिताच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासली जाते। यांसह अनेक गंभीर आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं रिसोड येथील सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था रिसोड यांच्या कार्यालयासमोर दिनांक 2 जानेवारी 2025 ला सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन रिसोड येथील सहाय्यक उपनिबंधकांमार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांना दिनांक 26 डिसेंबर रोजी देण्यात आले। सदर निवेदनावर रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव साणप, माजी संचालक घनश्याम मापारी, माजी संचालक डॉक्टर रामेश्वर नरवाडे, माजी उपसभापती विठ्ठलराव आरू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।